संसदीय समितीच्या अध्यक्षपदापासून शरद पवार गट वंचित आहे। संरक्षण, सामाजिक न्याय किंवा ग्रामविकास खात्यात समितीसाठी सुप्रिया सुळे आग्रही होत्या, तर सुनील तटकरे यांना पेट्रोलियम समितीचं अध्यक्षपद, तर पवार गटाच्या 8 खासदारांना 8 समित्यांचं सदस्यत्व, परंतु अध्यक्षपद नाही। लोकसभेच्या विविध स्थायी समित्यांवरूनच्या अध्यक्षपदावरून दिल्लीमध्ये आता राजकारण होताना पाहायला मिळतंय। संसदीय समितीच्या अध्यक्षपदापासून शरद पवार गट हा वंचित असल्याचं पाहायला मिळतंय। संरक्षण, सामाजिक न्याय किंवा अतिशय महत्त्वाच्या भूमिकेत असणाऱ्या लोकसभेच्या विविध स्थायी समितीचा सदस्य आणि अध्यक्षपदांची यादी जाहीर झाली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला एक अध्यक्षपद नियमानुसार मिळू शकतं असं म्हटलं जात होतं। सुप्रिया सुळेंच्या नावाचा विचार हा संरक्षण, सामाजिक न्याय किंवा ग्रामविकास खात्याच्या समितीसाठी विचार व्हावा अशी मागणी शरद पवार गटानं केली होती, परंतु जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेत सुप्रिया सुळे यांना कोणत्याही स्थायी समितीचं अध्यक्षपद दिलं गेलेलं नाही। याबद्दलचे अपडेट जाणून घ्या, तर सोमेश कोलगे आपल्या सोबत आहेत। सोमेश, याबद्दलचे नेमके नियम काय सांगतात आणि या सगळ्यावरून आता काय राजकारण सुरू झालंय? नक्कीच दीपक, आपल्याला सर्वांना माहिती आहे की केंद्र सरकारचे जे विविध विभाग आहेत त्या विभागांवर एक प्रकारे लोकसभेचं लोकप्रतिनिधींचं देखील नियंत्रण असावं, या दृष्टीने या लोकसभेच्या पार्लमेंटरी रिलेटेड डिपार्टमेंट रिलेटेड पार्लमेंटरी स्टँडिंग कमिटीज या गठीत केल्या जातात। आणि या स्टँडिंग कमिटीजमध्ये आपल्याला सर्वांना माहिती आहे की ज्यांना मंत्रिपद मिळू शकलेलं नाहीये, किंवा उदाहरणार्थ जसं श्रीरंग बारणेंना मंत्रिपद मिळू शकलं नव्हतं शिंदे गटातून, पण त्यांना ऊर्जा खात्याच्या समितीचं अध्यक्षपद दिलंय, किंवा सुनील तटकरेंना पेट्रोलियम स्थायी समितीचं अध्यक्षपद मिळालंय। तर त्यानुसार अपेक्षा की जसं परराष्ट्र खात्याच्या स्थायी अध्यक्षपदापेक्षा शशी थरूर यांना मिळालंय, तर त्यानुसार एक अपेक्षा केली जात होती की सुप्रिया सुळे यांना देखील एखाद्या स्थायी समितीचा अध्यक्ष मिळू शकतो। तसे 9 खासदार आहेत आणि त्याच्याकडे नावं मागण्यात आली विविध स्टँडिंग कमिटीजच्या मेंबर्ससाठी, तेव्हा त्यांनी म्हटलं होतं शरद पवार गटाने की डिफेन्स किंवा रुरल डेव्हलपमेंट आणि सोशल जस्टिससाठी सुप्रिया सुळे यांच्या नावाचा विचार व्हावा, परंतु आता जी अधिसूचना जारी झाली आहे त्यात सुप्रिया सुळेंचं नाव कुठेच नाही असं दिसतंय। सोमेश, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।